पेक्षाही जास्त महत्व मी फवारणीच्या पाण्याला देणार आहे. कारण 2017-18 मध्ये यवतमाळ जिल्ह्यात विष बाधेमुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू झाला, पुष्कळ लोक आजारी पडले. त्याच्यानंतर त्याच्यावरती सरकारने SIT स्थापन केली. SIT स्थापन करण्यामध्ये त्या SITचा निष्कर्ष काय आला की शेतकऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे या दुर्दैवी घटना घडल्या. मग मी त्याचा अभ्यास करणं सुरुवात केलं आणि भारताचा कीटकनाशक नियम 1971चा मी वाचले. त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की शेतकऱ्यांच्या दुर्दैवी मृत्यूच्या मागे भारतीय कीटकनाशक नियम 1971 मधला धडा 5 अध्याय 5 हा पॅकिंग आणि लेबलिंगशी संबंधित आहे. त्याच्यामुळे पॅकिंग आणि लेबलवरती काय लिहायचं हे त्यांना केंद्रीय कीटकनाशक मंडळाकडनं अप्रूव्ह करून द्यावं लागतं, तेच ते लिहू शकतात. नेमकं आपल्याला आपण बाजारात गेल्यानंतर पाहतो 10 प्रकारचे आपल्याला लिमिटेड मिळतात, ते आपल्याला वाचताच येत नाही. पण जी माहिती आपल्यासाठी आवश्यक आहे ते 2 शब्द त्याच्यावरती लिहिलेलेच नसतात. ते 2 शब्द आहेत की त्या जे टँक मिक्सचर आपण जे द्रावण तयार करतो त्याचा सामूहिक किती असायला पाहिजे, ते आपल्याला माहितीच नसतं. आपल्याला मनाला वाटेल, जो दुकानदार सांगेल ते आपण त्याप्रमाणे करतो. आणि मुख्य आपण ते वाचलं तरी त्याच्यावरती जो शिफारस केलेला डोस असतो त्याच्यापेक्षा आपण जास्त प्रमाणात वापरतो. तो जास्त प्रमाणात आपण का वापरतो? आपल्याला खूप पैसा आला म्हणून आपण वापरत नाही, तर आपण तो वापरतो ते आपल्याला त्याचे फवारणीचे रिझल्ट मिळत नाही म्हणून तो वापरतो. आणि मग ते रिझल्ट का नाही मिळत की आपल्याला त्याचा pH माहीत नसतो. मग हे करण्यामध्ये या pHचा संबंध असा आहे की pH मुळे त्या कीटकनाशकाला जे लागतं इष्टतम pH तेवढं जर तुमचं द्रावण तयार झालेलं नसेल तर त्याचं लगेच जलीय अपघटन चालू होतं, त्याला हायड्रोलिसिस म्हणतात. ते कीटकनाशक निष्क्रिय होणं चालू होतं. संपूर्ण जगात कुठेही कीटकनाशकाच्या पॅकिंगवरती त्याचा इष्टतम pH असल्याशिवाय ते विकतच नाही. आता भारताने 1971 नंतर आज 50 वर्ष झाली तो कायदा बदलायला पाहिजे होता. कारण 1971 साली जी कीटकनाशकं होती ती आता सगळी बाहेर निघून गेलेली आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे ज्यावेळेस मी या बाबतीत गव्हर्नमेंटला लिहिलं, विद्यापीठांना लिहिलं, तो मेल मी त्यांना 3/1/2020 ला केलं. त्या मेलचं उत्तर मला महात्मा फुले कृषी विद्यापीठाने 1/7/2020 रोजी दिलं. त्याच्या कीटकशास्त्र विभागाने ते कीटकशास्त्र विभाग म्हणतात पाणी हे कृषी रसायनांचे प्राथमिक भाग आहे. पिकांचे संरक्षण, आता ते पत्र इंग्रजीत होतं त्याचं मी मराठीत भाषांतर केलेलं. पिकांचे संरक्षण करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पाणी झाडांना किंवा कीटकांना कीटकनाशके वितरित करते. पाण्याची गुणवत्ता रासायनिक गुणधर्माद्वारे निर्धारित केली जाते, जसे की pH जे आम्लता क्षारता मोजते. सेंद्रिय खनिजे कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह या पाण्यात उपस्थित असल्याचे अंतर्गत करते. पाण्याची गुणवत्ता सर्वत्र सारखी नसते. स्त्रोतानुसार वेगवेगळ्या ठिकाणी पाण्याचा pH आम्लीय होतो किंवा अल्कधर्मी असू शकतो. जेव्हा कीटकांच्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यात असे ठरतात. पुढे जाऊन ते म्हणतात की फवारणीचे वाहक म्हणून शेतकऱ्यांनी pH 6 ते 7 च्या दरम्यान करावा. 6 ते 7 च्या दरम्यान करावा. आता हे मायखान तिथं कोडल्या. आता हा आपल्या संपूर्ण यवतमाळ जिल्ह्याचा भूजल सर्वेक्षणाचा हे आहे, म्हणजे त्यांनी रिपोर्ट जो दिलेला आहे.
त्याच्यात वरी धरा थोडस वरी धरा. हॅलो, त्याच्यात यवतमाळ जिल्ह्याचा पीएच कुठेतरी तुम्हाला 6 ते 7च्या दरम्यान दिसतोय का? म्हणजे जे त्यांनी कृषी विद्यापीठाने सांगितलं त्या पीएचचं पाणी आपल्याकडे नाहीच आहे. मग त्याचे दुष्परिणाम कसे होतात त्याच्या आधी मी तुम्हाला 6 आणि 7, 8 पीएच मध्ये काय फरक आहे ते सांगतो. हॅलो, आता हे बघा, पीएच ही शेतीच्या दृष्टीने सोन्याचा काटा आहे, सोन्याचा काटा आहे. समजा 7 आणि 7.1 म्हणजे किती, तर 7 वजा 7.1 वजा 7 जर काढले तर फक्त 0.1 चा फरक आहे. हा, पण पीएचच्या स्केलवरती 7च्या हॅलो 7च्या तुलनेमध्ये 7.1 हे 1.3 पट अल्कधर्मी आहे. मग ज्यावेळेस आपण आता 60च्या पीएच वर येतो, 6चा पीएच आणि 7चा पीएच जो त्यांनी 6चा सांगितला, 6च्या तुलनेमध्ये 10 पट अल्कधर्मी आहे. आता आपल्या जिल्ह्याचं पाणी 8 पीएच आहे, म्हणजे 6च्या तुलनेत 8चं पाणी हे 100 पट अल्कधर्मी आहे. या 100 पट अल्कधर्मी पाण्यात ज्यावेळेस आपण फवारणी करायला लागतो, जसं आपल्या इकडे सगळ्यात बदनाम झालेलं कीटकनाशक आहे मोनोक्रोटोफॉस. ही मोनोक्रोटोफॉसची मटेरियल सेफ्टी डाटा शीट आहे. ही भारतात अवेलेबलच नाही आहे. मोनोक्रोटोफॉस त्यांच्या शीट मध्ये लिहितात, समजा पोट विष म्हणजे पिलं, आता ते उंदरासाठी आहे, तर उंदराच्या 1 किलो वजनामागे समजा 8 मिलीग्रॅम जर त्यांनी मोनोक्रोटोफॉस पिलं तर त्याचा मृत्यू होतो. त्याच्यानंतर उंदराच्या अंगावर जर पडलं म्हणजे स्किन वाटे, ज्याला आपण स्पर्श म्हणू, तर ते 63 मिलीग्रॅम, 1 ग्रॅम बरोबर 1000 मिलीग्रॅम, हा किती लहानसा भाग आहे लक्षात घ्या. आणि ते जर उंदरांनी त्याचं श्वसन केलं 4 तास, तर 1 घनमीटर हवेमध्ये 63 मिलीग्रॅम जर मोनोक्रोटोफॉस असेल तर तो आपल्याला आजारी पडू शकतो, पण उंदरांना मारून टाकतो. आता प्रश्न निर्माण आहे की तुम्हाला या गोष्टी माहीत होण्यासाठी आपण मोनोक्रोटोफॉस रेकमेंडेड डोस पेक्षा जास्ती वापरतो. याचं कारण हे आहे की सगळ्यात ओरिओफंचिसाट कॅटर्जीचे हे आपल्या याच्यावर असं म्हणतात की 7 पीएचच्या तुलनेमध्ये तुमचं जर द्रावण 8 जर असेल तर त्याची निष्क्रियता हायड्रोलिसिस जलीय अपघटन 10 पट वेगाने होतो. आणि समजा त्या 10×10 ते तसं चालतं, म्हणजे 60च्या ऐवजी 8 जर झालं पाण्याची जी आपली आहे, तर ते 10×10 म्हणजे 100 पट होतो. या बाबतीत अमेरिकेचं मिशिगन विद्यापीठ काय म्हणतं,
मिशिगन विद्यापीठ अमेरिका कीटकनाशकांच्या स्थिरतेवर पाण्याचा पीएचचा प्रभाव. बहुतेक कीटकनाशकं एकाग्र स्वरूपात विकली जातात, म्हणजे जे आपण आणतो किंवा पिकांना लागू करण्यापूर्वी ती पाण्यात मिसळली जातात. हे पाणी विहिरी, तलाव, नद्या, नगरपालिका पाणी पुरवठा यासारख्या विविध स्रोतातून येते. पाण्यात नैसर्गिकरित्या विरघळलेली खनिजे, सेंद्रिय पदार्थ याचा पीएचवर परिणाम होतो. पीएच हे पाण्याच्या आंबटपणाचे आणि क्षारतेचे मोजमाप आहे. त्याची स्केल 0 ते 14 असते. पाण्याचा पीएच काही कीटकनाशकांच्या स्थिरतेवर नकारात्मक परिणाम करतो. अल्कधर्मी परिस्थिती कीटकनाशकांचे अल्कधर्मी जलीय अपघट होऊन गैरविषारी स्वरूपात ते निष्क्रिय होतात, जे आपल्याकडे होतं. आता त्यांनी पुढे जाऊन काही विविध कीटकनाशकांचा जो तुम्हाला इष्टतम पीएच पाहिजे आहे फवारायला, तो दिलेला आहे. त्याच्यातलं पहिलं इमिडाक्लोप्रिड म्हणजे कॉम्प्युटर, त्याचा त्यांनी 7.5 दिलेला आहे. दुसरं ॲसिटामिप्रिड त्याचा 5 ते 6 आहे. तिसरं रोगर त्याचा 5 आहे. रोगर पाण्याच्या पीएचला इतकं संवेदनशील आहे की पीएच 4 जर असेल तर रोगरचं अर्ध आयुष्य 20 तास आहे, पण पीएच 6 जर असेल तर रोगरचं अर्ध आयुष्य 12 तास आहे. आणि पीएच जर 9 जर गेला असेल तर रोगरचं आयुष्य फक्त 48 मिनिटात पूर्ण होतं. त्याच्यानंतर मॅलिझिऑन याचाही ते म्हणतात इष्टतम पीएच 5 घ्या. पीएच 6 असेल तर ते 8 दिवस टिकतं, 7 असेल तर ते 3 दिवस टिकतं, आणि आपल्याकडच्या 8 पीएचच्या पाण्यात ते फक्त 19 तास टिकतं. मग ही माहिती आपल्याला सरकारने द्यायला पाहिजे की नको? तुम्हाला फक्त काय करायचं आहे, तो पीएचच नमूद करायचा आहे. तुम्हाला कायदा बदलायचा नाही आहे, काहीच नाही आहे. त्याच्यानंतर बुरशीनाशक बेनोमिक 5च्या पीएच मध्ये ते 80 तास टिकतं, 80 तास. 6च्या पीएच मध्ये 7 तास टिकतं, आणि 7च्या पीएच मध्ये फक्त ते 1 तास टिकतं, आणि 9च्या पीएच मध्ये ते फक्त 45 मिनिटं टिकतं. त्याच्यानंतर कॅप्टनला फवारणी त्यांनी 5 पीएचच्या पाण्यात करायला सांगितलेली आहे. आपल्याकडे 5चा जर पीएच असेल तर कॅप्टन 32 तास टिकतं, 7 पीएच असेल तर ते 8 तास टिकतं, आणि यवतमाळ जिल्ह्याच्या 8च्या पीएच मध्ये ते फक्त 10 मिनिटं टिकतं. त्याच्यानंतर मॅन्कोझेब M45 आपण नेहमी बुरशीनाशक वापरतो, त्याचाही त्यांनी इष्टतम पीएच फवारणीचा 6 सांगितलेला आहे. पीएच 5 वर ते 20 दिवस टिकतं, पीएच 7 वर ते 17 तास टिकतं, आणि पीएच 9 वर ते अजून कमी वेळ टिकतं. पण एक लक्षात घ्या की हा जो फरक आहे, आता हे मॅन्कोझेब परत स्पर्शविष आहे, बुरशीनाशक आहे, ते जर पानावरती 12-15 तासातच निष्क्रिय होऊन जात असेल तर आपली बुरशी कव्हर होतच नाही, आपण तिला तिथेच राहतो. या ज्या गोष्टी आहेत या खूप जास्त महत्वाच्या आहेत. त्याच्यानंतर ग्रामोक्झोन तणनाशक जे आहे हे ह्याचा जर फवारणी पाण्याचा द्रावणाचा पीएच 5च्या वरती गेला तर ते अस्थिर होऊन जातं लगेच. त्याच्यानंतर राऊंडअप जे आहे, राऊंडअप म्हणजे ग्लायफोसेट, याचा इष्टतम पीएच 5 ते 6 आहे, 5 ते 6. आणि 2,4-Dचा स्टेबल 2,4-D हे 4.5 ते 5 असेल तर हे स्टेबल असतं. मग या विषयावरती राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्सनी एक हे काढलं, ते आपल्याकडे कीटकनाशकाला विकायला काढत नाही. ते आहे हे पीएच बॅलन्सर. हे पीएच बॅलन्सर कीटकनाशक वाले विकायला जाणार नाही. कारण ते का नाही आणत? कारण त्यांचा दुप्पटी तिप्पटीचा डोस तुम्ही घेऊन जाता, त्यांचा सेल वाढून राहिला.
त्यांचा सेल वाढून राहिला. आता या सर्वावरती ज्यावेळेस मला या गोष्टीचं ज्ञान झालं, माझ्या इथला फवारणी पाण्याचा pH 8 आहे, म्हणजे याचा. तर मग आपण आपल्या घरी जे सायट्रिक ऍसिड म्हणजे लिंबू सत्व खातो, याच्या आपल्या पोह्यामध्ये, फोडणीच्या पोह्यात किंवा चिवड्यात आंबटपणा येण्यासाठी टाकतात. तर मग मी माझ्या जमिनीची पाण्याची ट्रायल घेतली आणि 200 लिटर पाण्यामध्ये ज्यावेळेस मी 75 ग्रॅम टाकलं, ते 75 ग्रॅम, फक्त 75 ग्रॅम, तर त्या पाण्याचा pH 8 वरनं 6.5 ते 7च्या दरम्यान सेट झाला. त्याच्यामुळे आता मी प्रत्येक कीटकनाशक किंवा काय जे काही फवारायचं असेल, काय फवारायचं असेल ते सायट्रिक ऍसिड घालून फवारतो. दुसरा आता प्रश्न आहे की आपल्याला वारंवार हे लोक 12 DAP, युरिया या गोष्टी फवारायला सांगतात. आता हे बघा, हा पुण्याची नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स ही केंद्र शासनाच्या अखत्यारीतलं संशोधन केंद्र आहे. ते आपल्या मिठासाठी, आपल्या द्राक्षासाठी आहे. तर ते आपल्या रिपोर्टमध्ये म्हणतं की एक ग्रॅम मी आता वेगवेगळे खत वाचून दाखवतो. 1 ग्रॅम खत 1 लिटर जर पाण्यात टाकलं ते पाणी कोणतं, डिस्टिल्ड वॉटरचा pH असतो 7. आता मी जर 1 ग्रॅम अमोनियम सल्फेट जर टाकलं डिस्टिल्ड वॉटरमध्ये, तर आणि 1 लिटर मध्ये 1 ग्रॅम म्हणजे फक्त 0.1% झाला. हे आपल्याला 2% फवारायला सांगतात, म्हणजे फरक पहा किती मोठा आहे. तर त्या 7च्या pHच्या पाण्याचा pH सटकन 5.4 वरती येतो. हा 1.6चा फरक म्हणजे जवळपास ते ऍसिडिक होऊन जातं. ते काय होतं ते नंतर सांगतो. 1.6चा फरक पडल्याबरोबर जे 7 म्हणजे उदासीन आहे ते पाणी 40 पट ऍसिडिक होऊन जातं 1चा pH पट. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण 1 ग्रॅम युरिया टाकतो त्या 7च्या पाण्याचा pH 8 होतो. तो 8 झाल्याबरोबर 7च्या तुलनेत ते 10 पट अल्कधर्मी होतं. त्याच्यानंतर पोटॅशियम नायट्रेट 0.32, बरोबर आहे, 0.32 टाकल्याबरोबर 6 ते 8.5 वर जातं, म्हणजे 1.5चा फरक झाला. 1.5चा फरक झाल्याबरोबर ते 32 पट अल्कधर्मी होतं. त्याच्यानंतर मोनो अमोनियम फॉस्फेट 1261 किंवा DAP हा 7च्या pH वरनं ते पाणी सटकन 4च्या pH वरती येतं. आणि तुम्ही जर 1261 जर 2% फवारलं असेल तर तुम्ही 100% कंप्लेंट करता की माझं पीक फवारणीनंतर जळालं. कारण ते जळणारच असतं, कारण तो खूप जास्त आम्लीय होतो. त्याचा pH 4 वर येतो. 7 वजा 4 म्हणजे 3 झालं. आणि म्हणजे 7च्या तुलनेमध्ये ते 1000 पट ऍसिडिक होतं, 1000 पट. मग मी कृषी विद्यापीठाला वारंवार विनंती होत राहिलो की तुम्ही हे जे 2% टाका 2% टाका हे सांगता, तर आम्ही pH किती घ्यायचा त्या पाण्याचा,
कारण 0.1% जर एवढा जर फरक पडून राहिला तर 2% म्हणजे त्याच्यात 10 पट 20 पट जास्त झालं. 20 पट डोस तुम्ही द्यायला सांगता म्हणजे हे काय आहे? हे अशा पद्धतीचं एकंदर फवारणीच्या बाबतीत आपल्या देशाची कृषी नीती आहे. ऐकायला तयार नाही, बोलायला तयार नाही. आणि मी त्यावेळेस एन्क्वायरी केली तिथे की बा हे जे डोस आपल्याला रेकमेंडेड येतात किंवा त्या लिफलेटून येतात हे कुठून येतात, हा डोस सरकार कसं निश्चित करतं? तर ते डोस म्हणजे आम्ही डिस्टिल वॉटरवरती ठरवतो. आता आपल्याकडे या फवारणीला डिस्टिल वॉटर आहे का? याचा कुठेतरी तो विचार व्हायला पाहिजे. मग ह्या सगळ्या बाबतीमध्ये आपण प्रत्येक फवारणी मागे आर्थिकदृष्ट्याही लुटल्या जातो आणि प्रकृतीने लुटल्या जातो. हे तर कुठेतरी थांबायला पाहिजे. आता त्या अमेरिकन साईट्स काही अवेलेबल आहे म्हणून मला प्रत्येक कीटकनाशकाचं काय त्याचा इष्टतम पीएच आहे, कितीवरती ते फवारायला पाहिजे आणि पीएच मोजणं म्हणजे काही खूप तांत्रिक काम नाही. 10वीतला पोरगा मोजून दाखवू शकतो. युनिव्हर्सल पीएच पट्टी मिळते, ती पाण्यात उडवल्यावर दिसतं लगेच पीएच किती आहे काय आहे. खूप तंत्रज्ञानाचं काम नाही आहे त्याच्यामध्ये. पण हे मूलभूत तंत्रज्ञानच तुम्हाला शेतकऱ्यापर्यंत पोहोचू द्यायचं नाही आहे तर या देशाला शेती प्रधान देश कसं म्हणायचं? हा एक इश्यू झाला. दुसरा आता प्रश्न आहे की आता आपण नेहमी पाहतो की पाऊस पडल्यानंतर वनस्पती एकदम तरतड डवरते, वनस्पती लगेच सुधारते. याच्या मागचं कारण पावसाचा जो पीएच आहे तो 7.2 आहे आणि त्याची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ही 0.038 आहे. त्याच्यात क्षारच नाही आहे. म्हणून कुठल्याही पानावरती पावसाचं पाणी पडल्याबरोबर ते पाणी लगेच टवटवीत दिसायला लागतं. पण आमच्या स्प्रिंकलरचं पाणी जर आम्ही दिलं त्या पाण्याची जर क्षारता जर जास्ती असेल तर अगदी हे पहा इथे मक्याचे जुने पानं सलाईन वॉटर वापरल्यामुळे जळलेले आहे, हे जळलेले आहे. मग ह्या बाबतीत तुम्हाला किंवा मला कधीतरी सिंचनाच्या पाण्याच्या गुणवत्तेचा विचार करावाच लागेल. त्याच्यानंतर आपण ज्यावेळेस सिंचनाचं पाणी देतो त्याची वेगवेगळी इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी क्षारता असते. आता जर त्या पाण्याची क्षारता जर 0.5 असेल तर एका पाण्याच्या पाईबरोबर आपण 192 किलो क्षार एका हेक्टरमध्ये जमिनीत आणून टाकतो. त्याची जर 1 असेल